2 सप्टेंबरला हा फोटो झाल्यानंतर कुठेही माझ्या हाताला जखम नाही। हा 3 सप्टेंबर 4 सप्टेंबरचा फोटो आहे। माझ्या या भागामध्ये अधिकाऱ्यांच्या समवेत रस्त्याची पाहणी आहे, कुठेही हाताला जखम नाही। हा 4 सप्टेंबरचा आहे आणि हा 5 सप्टेंबरचा फोटो आहे, कुठेही हाताला जखम नाही। कुठला दिवस होता, काय होता विधी तो माहीत नाही। आणि हा 6 सप्टेंबरचा आहे, कोणतीही हाताला जखम नाही। कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवूच। चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसारित करणं, या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल। मी परत सांगते, यामध्ये जी व्यक्ती होती ती दोषी आहेच, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे। आपल्याला कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नाही आणि आज आपण ज्यांच्या बरोबर आहे ते पुढे जाऊन 4 वर्षांनी 5 वर्षांनी काय करणार आहेत हे याची कल्पना आपल्याला नसते। त्याच्यामुळे या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावीच ही मागणी मी आज केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा निष्पक्षपणे तपास व्हावा। त्याच्यामुळे मी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माझ्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्याकडे मी सुपूर्द केलेला आहे। याबाबतचा जो काही निर्णय असेल तो आदरणीय वहिनी घेतील। आपल्याशी बोलण्यासाठी मी सविस्तर पुराव्यासहित पत्रकार परिषद घेईल। धन्यवाद। तर सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर बोलत होत्या रुपाली चाकणकर आणि सविस्तरपणे त्याने आपली भूमिका मांडली आणि अधिक पत्रकार परिषद घेऊन आपण सविस्तर बोलणार आहोत असंही सांगितलंय। मात्र जे काही फोटो व्हायरल झालेले आहेत त्या संदर्भात त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे, काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत। खरातच्या कृत्याचं आपण समर्थन करत नाही। खरात पती पत्नीला मी आणि माझ्या कुटुंबाने गुरु मानलेलं, खरातकडे काम करणाऱ्या व्यक्तीची तक्रार मिळताच आपण कारवाई केली आणि त्यासोबतच काही फोटोंसंदर्भात देखील त्यांनी काही गोष्टी सांगितल्या। आणि आता आणखी काही घडामोडी। आखाती देशातल्या युद्धाची धग जवळ